हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिपची परीक्षा इयत्ता 5वी पेपर आहे फेब्रुवारी 2021 चा। तर यामधील आपण पेपर क्रमांक 1 म्हणजेच 2019 फेब्रुवारीच्या प्रश्नपत्रिकेतील पेपर क्रमांक 1 मराठी व गणित सेट डी हा आपण आज सोडवणार आहोत, तेही स्पष्टीकरणासह। प्रश्न क्रमांक 40 खालील आकृतिबंध पाहून रिकाम्या जागी येणारा आकृतिबंध शोधा। ही जी चिन्ह आहेत ती चिन्हे डाव्या बाजूला सरकत आहेत, त्यामुळे या रिकाम्या जागी पहिल्या ऑप्शन मधील चिन्ह येतील। प्रथम चौकोन, मग अधिकचं चिन्ह आणि स्टार। 3/5, 3/2, 3/8 व 3/7 या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी केली असता सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात लहान अपूर्णांक यांच्यामध्ये फरक किती आहे? यापैकी आपण प्रथम यांचा उतरत्या क्रमाने मांडणी करू आणि त्यानंतर फरक काढूया। या ठिकाणी मी उतरत्या क्रमाने हे अपूर्णांक लिहिलेले आहेत। आता यामधील त्यांचा अंश सगळ्यांचा सारखा असल्यामुळे आपण छेदाचा विचार केला आणि त्या क्रमाने आपण उतरता क्रम लिहिलेला आहे। जो छेद लहान असेल तो अपूर्णांक मोठा असतो। आता आपल्याला विचारलेलं आहे सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात लहान अपूर्णांकामधील फरक। सर्वात मोठा अपूर्णांक आहे 3/2 आणि सर्वात लहान आहे 3/8। आता यांचा फरक आपल्याला काढायचा आहे, वजाबाकी करायची आहे, त्यामुळे तिरकस गुणाकार केला तरी चालेल किंवा लसावी काढला तरी चालेल। आपण लसावी काढूया। लसावी येतो यांचा 8। म्हणून आपण अंशाला आणि छेदाला 4 ने गुणले आणि पुढील 3/8 जसेच तसे वर राहील। 12/8 वजा 3/8 बरोबर 12 - 3/8 बरोबर 9/8। पण आपल्याला इथं ऑप्शनमध्ये दिसत नाही, परंतु याच्या पट्टीतील संख्या आपल्याला दिसते 18/16। 9/8 ला जर त्याची जर दुप्पट केली आपण तर 18/16 येईल। म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? 18/16। आकृतीत दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका तयार केल्यास आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? आर या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर एल हे अक्षर येईल। या आकृतीच्या घड्यावरील मी व्हिडिओ तुम्हाला पाठीमागे अपलोड केलेला आहे, ते तुम्ही तो पाहू शकता आणि त्यावरून तुम्हाला हे प्रश्न चटकन सोडवता येतील। त्यानंतर पुढील प्रश्न, त्रिकोणाला 3 शिरोबिंदू तर 2 त्रिकोण जोडून तयार झालेल्या चौकोनाला किती शिरोबिंदू असतील? 2 त्रिकोण जर आपण जोडले तर अशा पद्धतीने आकृती तयार होईल। हे 2 त्रिकोण आपण जोडले तर याला शिरोबिंदू किती झाले? 4 झाले। 2 26,586 या संख्येमधील हजार व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज आणि शतक व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज यातील फरक आपल्याला काढायचा आहे। प्रथम आपण हजार आणि दशक स्थानच्या अंकांची बेरीज करूया। हजार स्थानी आहे 6 म्हणजे 6000 अधिक आणि दशक स्थान आहे 80 म्हणजे बेरीज किती येईल? 6080। त्यानंतर आपल्याला शतक आणि दशक, शतक स्थानी आहे 5 म्हणजे 500 आणि दशक स्थानी आहे 8 म्हणजे 80 580 यांच्यातील फरक आपल्याला विचारलेला आहे। फरक आपण काढूया। 5500 एवढा फरक या ठिकाणी येईल। पर्याय क्रमांक 2। ओंकार परीक्षेत 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला। जर त्याला परीक्षेत 60% गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती? आता 60% गुण म्हणजेच किती आहेत? 510। 60% म्हणजेच किती? 510। तर आपल्याला परीक्षा किती गुणांची काढायची म्हणजे एकूण परीक्षा 100% साठी किती हे आपल्याला काढायचं आहे। मग अशी मांडणी करून तिरकस गुणाकार करायचा आहे। 100 गुणिले 510 भागिले 60। 0 0 कॅन्सल करूया आपण। 3 ने जर भाग दिलं 100 गुणिले 17/2 बरोबर 50 गुणिले 17 यांचा गुणाकार केला असता किती येते? 850। म्हणजे ती परीक्षा एकूण किती मार्काची होती? 850 मार्कांची होती। इथं पर्यायामध्ये आपल्याला ऑप्शन दिसत नाही, परंतु याचं उत्तर योग्य काय आहे? 850। उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 2240 सभासदांपैकी 35% स्त्रिया
भागधारक सर्वसाधारण सभेला उपस्थित होत्या. तर सभेला 100% भागधारक उपस्थित असतील तर संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित होते. आता या उदाहरणामध्ये आपल्याला 35% स्त्रिया म्हणजेच किती स्त्रिया अगोदर त्या सभेमध्ये उपस्थित होत्या हे अगोदर काढूया. म्हणजे 2240चे 35% काढायचे आपल्याला. म्हणजे एवढ्या स्त्रिया आपल्या त्या सभेमध्ये हजर होत्या. 224 गुणिले 3.5 यांचा गुणाकार येतो 784. म्हणजे स्त्रिया किती होत्या? 784. मग 784 स्त्रिया होत्या तर उरलेले जे असतील ते पुरुष. म्हणजेच आपल्याला एकूण सभासदांमधून स्त्रियांची संख्या वजा करायची आहे, तेव्हा आपल्याला पुरुषांची संख्या मिळेल. यांची वजाबाकी केली असता 1456 एवढं आपलं उत्तर येईल. एवढे पुरुष त्या सभेला उपस्थित होते. पर्याय आहे 1. 5 रुपयांची 30 नाणे देऊन 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील? प्रथम आपण 5 रुपयाचे 30 नाण्याचे किती रुपये होते ते काढूया. म्हणजे 5 गुणिले 30 बरोबर 150 रुपये होतील. मग 150 रुपयाचे 10 रुपयाच्या नोटा किती होतील? तर 150 भागिले 10 जर आपण केलं तर 15. म्हणजे 15 नोटा आपल्याला 10 रुपयाच्या द्याव्या लागतील. रोशनी दररोज पाव लिटर दूध विकत घेते. प्रति लिटर 50 रुपये या दराने तिचे ऑगस्ट महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल? एका लिटरला 50 रुपये लागतात. तर पाव लिटरला म्हणजे 50 भागिले 4 करायचं आहे आपल्याला. 50 भागिले जर 4 केलं तर किती येईल उत्तर? 12.50. म्हणजे 12.5 रुपयाचं दररोज ती दूध घेते. ऑगस्ट महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31 दिवस असतात. मग 31 दिवसाचे पैसे किती होतील? तर 31 गुणिले 12.50 जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 387.50. म्हणजे तिचे ऑगस्ट महिन्याचे पैसे बिल 387 रुपये 50 पैसे एवढे होईल. पर्याय 4. मंगला काकूंनी 616 लिंबाची रोपे विकत घेतली. प्रत्येक रांगेत त्यांनी 47 रोपे लावली तर त्या रोपांच्या किती रांगा तयार होतील? म्हणजे आपल्याला लिंबाची रोपे 6016 त्याला 47ने जर आपण भागले तर एकूण किती रांगा तयार होतील याचं उत्तर मिळेल. आता 47 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे 47ने डायरेक्ट भाग घातला तर 128 उत्तर येईल. म्हणजे 128 रांगा तयार होतील. 1 ते 9 या क्रमिक अंकापैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या आणि लहानात लहान समसंख्या यांची बेरीज किती? आता आपण मोठी संख्या तयार करताना 9 पासून घेऊया. 9, 8, 7, 6, 5 5 अंक झाले. आपण जर इथं 4 घेतलं तर आपली ही समसंख्या तयार होईल, म्हणून आपण 3 घेऊया म्हणजे ही विषम संख्या तयार होईल. आता लहानात लहान संख्या तयार करूया, म्हणून आपण 1 पासून लहान अंकापासून सुरुवात करूया. लहानात लहान समसंख्या म्हणजे 6 येईल इथे. आता यांची बेरीज करूया आपण. एवढी बेरीज येते, पण आपल्याला इथं पर्यायामध्ये दिसत नाही. इथं हा पर्याय आहे परंतु शेवटी 1 दिलेला आहे, पण शेवटी इथं 9 येईल म्हणजे पर्याय चुकलेले असतील. तर आपलं उत्तर येतं एवढं. नानासाहेबांनी 32,000 रुपयाला एक बैल विकत घेतला व त्याला घरी नेण्यासाठी वाहतूक खर्च 1500 रुपये आला. 3 महिन्यानंतर त्यांनी 35,300 रुपयाला तो बैल विकला तर त्या व्यवहारात नानासाहेबांना किती रुपये नफा झाला? प्रथम आपण त्यांनी घेतलेली खरेदी किंमत आपण काढूया. बैल विकत घेतलेली किंमत आहे 32,000 आणि त्यावरती वाहतूक खर्च आपल्याला त्यामध्ये ॲड करावा लागेल. तर त्यांची खरेदी किंमत किती झाली मग? 33,500 रुपये आणि त्यांनी विकलेला आहे 35,300 रुपयाला. मग ही खरेदी किंमत विक्री किंमतीमधून वजा केली असता आपल्याला नफा मिळेल. यांची वजाबाकी करूया. ही आहे विक्री किंमत आणि ही खरेदी किंमत. तर त्यांना नफा किती रुपयाचा झालेला आहे? 1800 रुपयांचा नफा. पर्याय 2. 5 जानेवारीला मंगळवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? आता जानेवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जानेवारीमध्ये असतात 31 दिवस. त्यामुळं 1, 2 आणि 3 1, 2, 3 तारखेला
जे वार असतील ते महिन्यामध्ये 5 वेळा असतात. त्यामुळे इथं आपल्याला विचारलेलं आहे 5 जानेवारीला मंगळवार आहे, तर कोणता वार 5 वेळा येणार नाही. इथं जर 5 तारखेला मंगळवार असेल तर 4 तारखेला सोमवार, त्यानंतर 3 तारखेला रविवार, 2 तारखेला शनिवार व 1 तारखेला शुक्रवार असेल. म्हणजे आपले कोणते वार 5 वेळा येणार आहेत? शुक्रवार, शनिवार आणि रविवार. सोमवार आणि मंगळवार येणार नाहीत. मग पर्यायामध्ये कोणता ऑप्शन आहे जो येणार नाही? शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. म्हणजे सोमवार हे उत्तर आपलं बरोबर आहे. इथं जे 3 वार आहेत ते 5 वेळा येणार आहेत. चैतालीचा जन्म 3 ऑगस्ट 2000ला बुधवारी झाला, तर तिच्या 10व्या वाढदिवसाला कोणता वार असेल? तर तिच्या 10व्या वाढदिवसाला सोमवार येईल. कारण लीप वर्ष जर असेल तर पुढच्या वर्षी 2 वर्षांनी वार पुढे जातो आणि सामान्य वर्ष असेल तर 1 वर्षाने वार पुढे जातो. अशा प्रकारे 10 जर वारांचं आपण काढलं 10 वर्षाचं, तर सोमवार 10व्या वाढदिवसाला असेल. 480 सेंटीमीटर बरोबर किती डेकामीटर? 480 सेंटीमीटर बरोबर 0.48 डेकामीटर. 480ला जर आपण 1000ने भागलं तर आपल्याला डेकामीटरचं उत्तर मिळेल. स्वराने 15,980 रुपयेचा फ्रीज, 20,740 रुपयाचा दूरदर्शन संच विकत घेतला. तिने 2,000 रुपयाच्या 19 नोटा दुकानदारात दिल्या, तर दुकानदार स्वराला 10 रुपयांच्या किती नोटा परत करेल? फ्रीज घेतलेला आहे 15,980 रुपयाला. दूरदर्शन संच आहे 20,740 रुपयाला. यांची बेरीज करूया. 36,720 रुपयांची खरेदी तिने केलेली आहे आणि 2,000 रुपयांच्या 19 नोटा तिने दिलेल्या आहेत. म्हणजे किती रुपये दिलेले आहेत पहा. 38,000 रुपये तिने दिलेले आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल? या 38,000 मधून ही खरेदी किंमत आपल्याला वजा केली असता आपल्याला उत्तर मिळेल. म्हणजे 1,280 रुपये दुकानदार तिला परत देणार आहेत. पण त्यांनी असा प्रश्न विचारला आहे की 10 रुपयाच्या किती नोटा परत करेल? म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? 1,280ला पुन्हा 10ने डिवाईड करावं लागेल. म्हणजे 10च्या किती नोटा आपल्याला मिळतील? तर 10ने डिवाईड केलं असता 128 नोटा 10 रुपयाच्या स्वराला तो दुकानदार परत करेल. पर्याय आहे 4, 128. सकाळी 7:30ला शाळेत आलेला निलेश शाळेतून 330 मिनिटांनी शाळेतून घरी जायला निघाला, तर तो किती वाजता घरी जायला निघाला? 330 मिनिटं म्हणजे किती होतात? तर 5.5 तास होतात. म्हणजेच 5 तास 30 मिनिटे. 7:30च्या जर पुढे आपण 5 तास 30 मिनिटे मोजलं तर दुपारचे 1 वाजतील. म्हणजे तो घरी किती वाजता जायला निघाला असेल? 1 वाजता. 5 शतक, 3 दशक, 7 दशांश व 8 शतांश म्हणजे किती? तर पर्याय 2 आपलं बरोबर आहे. 5 शतक म्हणजे 500, 3 दशक 30 आणि इथं एकक दिलेलं नाही म्हणजे 1 शून्य असणार आहे. 7 दशांश म्हणजे 0.7 आणि 8 शतांश म्हणजे 0.08. अशा प्रकारे हे दुसरा ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर 10 काही दराने 5,000 रुपयांचे 3 वर्षाचे सरळ व्याज 1,350 रुपये होते, तर व्याजाचा दर किती? सरळ व्याजाचं सूत्र वापरून आपल्याला हे काढायचं आहे. सर्वांना माहिती आहे की सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. आपल्याला काढायचं इथं दर, म्हणून आपण दर बरोबर घेऊया. दर बरोबर काय सूत्र तयार होईल? सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर ते काळ. आता किमती ठेवूया आपण. सरळ व्याज किती आहे? 1,350 गुणिले 100 भागिले मुद्दल किती आहे? 5,000 आणि काळ आहे 3 वर्षाचा. 3ने आपण डिवाईड करू याला. 450 भागिले 5 आलेला आहे. 5ने जर 450ला भागले तर काय होईल? 9 उत्तर येईल. 1 शून्य राहिला इथं, म्हणजे इथं 50 झाले. 0 कॅन्सल. 45ला जर 5ने भागलं तर 9 उत्तर येईल. म्हणजे दर किती आहे? 9%. पर्याय 3. 1250चा 12% म्हणजे किती? 1250 म्हणजे 1250, त्याचे 12% म्हणजे गुणिले 12/100. 0 कॅन्सल केले आपण. 10ने जर याला भागले तर काय होईल? 12.5 गुणिले 12. यांचा जर गुणाकार केला तर येईल 150.0 म्हणजेच 150.
1250चा 12% म्हणजे 150. पर्याय 3.